मौनाची भाषा. एकदा एक व्यापारी भारतात आला. येथे आल्यावर फिरता फिरता त्याने एक पोपट विकत घेतला. आपल्या देशात नेऊन तो घरी पिंजऱ्यात ठेवला. पोपट बोलायचा, अगदी जीवाभावाच्या मित्रासारखा. त्यामुळे व्यापाऱ्याचा त्याच्यावर जीव जडला. कालांतराने त्या व्यापाऱ्याला पुन्हा एकदा भारतात जाण्याची संधी मिळाली. तेव्हा व्यापारी पोपटाला म्हणाला, अरे, मी तुझ्या देशात जात आहे, तिकडून तुझ्यासाठी काय आणू? कोणाला काही निरोप द्यायचा असेल तर तेही सांग. ज्या गावातून तुला आणले त्या गावाशेजारच्या जंगलात जाऊन मी तुझ्या सगळ्या सख्या सोबत्यांना तुझा निरोप देईन. मला तिकडून काहीही आणू नका. मी येथे कसा आहे हे तिथल्या पक्ष्यांना सांगा. व्यापारी भारतात आल्यावर पक्ष्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या सख्या सोबत्यांना जाऊन सांगितले, मी नेलेला पोपट माझ्या घरी पिंजऱ्यात बंदिस्त आहे. ते ऐकल्याबरोबर एक वृद्ध पोपट भोवळ येऊन खाली पडला. व्यापारी आपल्या देशात आल्यावर पोपटाने विचारले, माझा निरोप सांगितलात का? व्यापाऱ्याने तिकडची हकीकत सांगितली. मी तुझा निरोप त्या पक्ष्यांना सांगितला. माझे बोलणे ऐकताच एक वृद्ध पोपट भोवळ येऊन पडला, मेला बिचारा. व्यापाऱ्याचे बोलणे चालू असतानाच पिंजऱ्यातला पोपटही बेशुद्ध होऊन पडला. त्या व्यापाऱ्याने पिंजरा उघडला, त्याला पिंजऱ्याबाहेर काढून खाली जमिनीवर ठेवले. तेव्हा तो पोपट भुरकन उडून गेला. त्या वृद्ध पक्षाने काही न बोलताच निरोप दिला की मेल्याचे सोंग कर, म्हणजे तुझी सुटका होईल. ते या पक्षाने जाणले. मौनाची भाषा त्याला कळली आणि त्याची सुटका झाली.